हा जो आहे हा बेसिकली आपण MDF आहे. या MDF मध्ये ग्रीन कलरचा आणि अशा पिंक शेड किंवा रेड कलरचा आपल्याला 2 शेड मिळतात. ग्रीन कलरचा जो असतो त्याला चांगली स्ट्रेंथ वगैरे असते आणि पिंक असतो तो थोडा रेग्युलर असतो. याची कॉस्ट पण थोडी स्वस्त जाते. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला 4 mm पासनं 6 mm, 8 mm, 12 mm, 18 mm अशा थिकनेस याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर हे मग आपल्याला अशा ठिकाणी आता बऱ्याचशा वेळेस काय होतं की तुम्ही वॉलवरती वगैरे पॅनलिंग करता. ओके, वॉलवरती वगैरे पॅनलिंग केल्यानंतर काय होतं की तुम्हाला तिथे पेंटच करायचा असतो. तिथे कधी आपल्याला हे नाही लावायचं का, समजा दुसरं वेगळं मटेरियल नाही लावायचं. जर पेंटच करायचं असेल तर डायरेक्ट प्लायवूडवरती आपण पेंट नाही करत, कारण की त्यावरती जर पेंट केलं तर तो सोडतो पेंट प्लायवूड. तर त्यासाठी तुम्ही जर MDF वापरलं किंवा HDHMR वापरलं तर त्यावरती तुम्हाला व्यवस्थितपणे पेंटिंगही करता येते, त्याच्यावर वेगवेगळे टेक्स्चर्सही क्रिएट करता येतात. ओके,